सांगली महापालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 8 मध्ये महायुतीतील 3 पक्षांमध्ये दोस्तीत कुस्ती होणार आहे। भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तीनही पक्षांचे प्रभाग क्रमांक 8 मध्ये स्वतंत्र पॅनल आहे। त्यामुळे निवडणुकीबाबत तिन्ही पॅनलच्या उमेदवारांना काय वाटतं हे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया। सांगली महापालिकेच्या निवडणुकीमधील प्रचाराचं वातावरण तापलेलं आहे आणि आपण सध्या प्रभाग 8 मध्ये आलो आहोत, ज्या ठिकाणी महायुतीमधीलच 3 पक्ष जे आहेत त्या मित्र पक्षामध्ये दोस्तीत कुस्ती या ठिकाणी दिसून येते, कारण या तिन्ही पक्षाचे वेगवेगळे पॅनेल आहेत। आपण सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसोबत आहोत। तुमचं नाव सांगा आणि काय विजन घेऊन निवडणुकीत उतरला? मी संजय भीमराव कोलप। माझं विजन एकच आहे की सर्वांना घेऊन मी काम करेन आणि मला निवडून द्यावं ही मी सर्वांना विनंती करतो। तुमचं काय नाव? नमस्कार, माझं नाव सौ पूनम भालचंद्र उर्फ रुपेश मोकाशी। मी गेली 10 वर्षे शिक्षिका म्हणून काम करत होते। मला समाजकारणाची भरपूर आवड आहे। तसेच माझे मिस्टर रुपेश मोकाशी यांनाही समाजकारणाची आवड आहे। तेच हे घेऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे। मलाही माझ्या भाग क्रमांक 8 मधील सर्व नागरिकांच्या ज्या काही समस्या अडचणी असतील त्या मी नक्कीच सोडवेन आणि यासाठी मला एक संधीची गरज आहे। ती संधी सर्वांनी मला द्यावी। मी कोरोना काळात मी इतरांना मदत सहकार्य केलेलं आहे। तसेच माझी एक इच्छा आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल मध्ये आहे आणि गट ब मधून मी उभारलेली आहे। तर मला आमच्या पॅनलला आणि मला एक संधी देऊन आम्हाला पॅनल टू पॅनल मतदान करून आम्हाला विजयी करावं एवढीच माझी इच्छा आहे। आपल्यासोबत जवळपास 3 वेळा या ठिकाणी नगरसेवक राहिले विष्णू माने जे आहेत। खरं तर हा तुमचा प्रभाग 8 हा सर्वाधिक विकसित शहरातला आहे। अनेक कार्यालय असो या ठिकाणी आले आहेत। तुम्ही सातत्याने या ठिकाणी नगरसेवक राहिला, आता काय या ठिकाणी धोरण असेल तुमच्या एकूण या पॅनल? वार्ड क्रमांक 8 हा कुपवाड परिसरामध्ये येतोय। या परिसराचा विकास करणे हे माझं ध्येय आहे। 15 वर्षामध्ये 50 ते 60 कोटीची विकास कामं या परिसरामध्ये मी केलेले आहेत। त्यामुळे प्रचंड नागरिकांचा माझ्यावरती, माझ्या पॅनलवरती आणि अजितदादांच्या वरती विश्वास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण वार्ड क्रमांक 8 मधले ओपन पीस असतील ते डेव्हलप करणे, पाण्याचा प्रश्न आहे तो पाणी आणखी टाक्या बांधून मुबलक पाणी देणे, ड्रेनेज योजनेमुळे जे खराब झालेले रस्ते आहेत ते रस्ते पूर्ववत करणे हे विजन माझं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे। आता आपल्या सोबत प्रभाग 8 मधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं पॅनेल आहे। कुठल्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवताय? जे सत्ताधारी आजपर्यंत राहिलेले तुमचे जे विरोधी पॅनल आहे ते तुमचा मुद्दा काय आहे? पहिला माझी ओळख, माझं नाव स्वप्नील औंधकर, प्रभाग क्रमांक 8 ड मधून आम्ही उभारलोय। येणाऱ्या काळामध्ये बदल कसे दाखवायची पहिला भूमिका घेऊन आलेलो आहे। प्रलंबित प्रश्न 15 वर्ष आहे याच लोकांना निवडून दिल्यामुळे पूर्णपणे भागाकडे दुर्लक्ष झालेलं आहे। जर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर ज्या ठिकाणी आपण थांबलोय तिथं सुद्धा जे काम आहेत तेही अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। स्वतःचं घर भरण्याचा कार्यक्रम केलेला आहे आजपर्यंत। आज रस्त्याची समस्या अतिशय बिकट आहे। भटकी कुत्र्यांना अजून मार्ग निघालेला नाही आहे। राहिलं ड्रेनेज ठिकठिकाणी ड्रेनेज उकरून ठेवलेले आहेत, त्याचं पॅचवर्कचं काम आहे ते देखील करून घेतलेलं नाही। नागरिकांना या गोष्टींना सामोरे वारंवार जावं लागतंय। आज तिथं लोक पडतायत, ऍक्सिडेंट होत आहेत, काही आता काल महिला होत्या त्यांचा गुन्हा फुटला होता पडल्यानंतर। तर ह्या गोष्टींना कुठेतरी थांबल्या पाहिजेत। प्रभाग 8 मधील आता भाजपच्या पॅनल सोबत आपण आहोत। काय विजन घेऊन तुम्ही उतरलाय? तुमचं नाव? माझं नाव आहे संजय सुरगोंडा पाटील, ड गटातून सर्वसाधारण पुरुष या गटातून मी उभा आहे। माझं विजन आहे, बरेच कामं अपूर्ण राहिलेले आहेत आणि जे अगोदर होते त्याने आम्ही एवढं कामं केलं तेवढं कामं केलं, डांगोरं पेटत आहेत, पण एक ठराविक 4 मोठे रस्ते केलं म्हणजे विकास होत नसतो वार्डाचा। गल्ली बोळातून किंवा बाकीच्या ठिकाणी गटारीची अवस्था गंभीर आहे, सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित झालेली नाही। 15 वर्ष राहिले एक नगरसेवक, पण विकास झालेला नाही। काही महिला उमेदवार देखील आहेत, काय सांगा? नमस्ते, माझं नाव योगिता परशुराम राठोड आहे। माझं विजन काय आहे, जसं आता आम्ही फिरतोय आणि आत्ताच नाही फिरत आहे, गेले 5, 7, 8 महिने किंवा आमचा जसं संपर्क आहे त्याच्यात मी पाहिलंय की महिलांचं आरोग्य, लहान मुलांचं आरोग्य, नदी नीट नाले नसल्याने, गटार नसल्याने जी अवस्था आहे, वाईट बिकट अवस्था आहे, शिक्षणाचा अभाव आहे, महिला सक्षमीकरणाचं काम राहिलं आहे। फक्त रस्ता, गटार आणि ह्याच्या पलीकडे सुद्धा आहे, त्याच्यापर्यंत पोहोचायचं आणि प्रत्येक स्त्रीला सक्षम करायचं आहे।
प्रत्येक जे वृद्ध आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे, विकासाची जी हर एक कामं आम्हाला करायची आहेत, अर्ध्यात राहिलेली पण आणि पुढे आलेली पण. भाजपाने आपल्याला खूप काय दिलं आहे, केंद्रात पण भाजप, महाराष्ट्रात भाजप आणि आता सांगलीमध्ये पण भाजपाचाच झेंडा फडकवायचा आहे. एक दोस्तीत कुस्ती अशा पद्धतीनं या प्रभाग 8 मध्ये 3 पक्षामध्ये घडते आणि एकमेकांच्यावरती आरोप प्रत्यारोप करून या महापालिकेच्या निवडणुकीत प्रचाराचा रान सध्या तापलेलं दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.